गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीचा बोलबाला पाहायला मिळतोय. अगदी जे आहे ते कमी वेळात कोट्यवधी फॉलोअर्स या कॉक्रोच जनता पार्टीला सोशल मीडियावर मिळालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि अभिजित दिपके हा जो आहे तो राज्यातच नाही तर देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. आपण बघतोय या ठिकाणी काही तरुण आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण या निमित्तानं संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. नेमकं यांना या कॉक्रोच जनता पार्टीबद्दल काय वाटतं, काय सांगाल? ज्या पद्धतीनं कॉक्रोच जनता पार्टी चर्चेत आली, अभिजित दिपकेंनी ती काढली, एक तरुण म्हणून काय वाटतं? तरुण म्हणून अशा मुद्द्याला बोलायला पाहिजे, कोणीतरी तरुण वर्गाने असं बोलायला पाहिजे. अजून काय? ज्या पद्धतीनं त्यांना फॉलोअर्स मिळतात, पाठिंबा मिळतं, काय वाटतं भविष्यात राजकारणात आलं तर पाठिंबा मिळेल का खरंच? हां, तरुण वर्गाकडून मिळेल असं वाटते मला. तरुण वर्गाकडून हमखास मिळेल पाठिंबा दीपकेला. मिळायला पाहिजेत पुन्हा. बरं, काय सांगाल? तुमचं काय शिक्षण सुरू आहे आता? काय प्रश्न आहेत तरुणाचे? सर, माझी BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे. तर तरुणांचं असं म्हणणं आहे की प्रत्येकच गोष्ट तुम्ही जी प्रिव्हियस गव्हर्नमेंट होती त्याच्यावर ठपका ठेवता, त्याच्यानंतर मग तुम्ही स्वतः काय करता? बरोबर आहे, तुम्ही स्वतः दुसऱ्या देशांबरोबर रिलेशन खराब करता. त्याच्यानंतर तरुणांची जी बेरोजगारी वाढली त्याच्यावरती तुम्ही बोलत नाही. मध्ये SSCचा घोटाळा झाला, SSCचे पेपर झाले स्टाफ सिलेक्शन कमिशनचे, त्याच्यावरती तुम्ही काही ॲक्शन घेतली नाही. त्याच्यानंतर आता नेट पेपर लीक झालं. अशा प्रत्येक ठिकाणी पेपर लीक होते सध्या. आता आपण मागं तलाठीचा पाहिलं, तलाठ्याचा मुद्दा कोणी एवढा उचलून धरला नाही. की मुद्दा उचलून धरायला कोणतरी पाहिजे. की आता समजा पेपर लीक झाला, आता नीटचा पेपर लीक झाला, ह्याच्यावरती तरुणांनी बाहेर येऊन की बाबा आपलं फ्युचर धोक्यात आहे. आता समजा जर का पेपर लीक झालेला डॉक्टर जर का आपल्या पुढे इलाजाला आला आणि तो हार्टचा प्रॉब्लेम असला आणि तो आपला पाय दाबायला लागला तर आपण काय करणार? बरोबर, अनेक समस्या आहेत. या सगळ्या प्रश्नावर जे आहे ते अभिजित दिपके जे कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत सध्या सोशल मीडियावरचे, ते सगळे बोलताना पाहायला मिळतात. मग काय वाटतं आता? त्यांनी असंच पुढं चालू ठेवायला पाहिजे कॅम्पेन. सरकारच्या विरोधात बोलत राहायला पाहिजे, कारण की आपले जर पाहिले तर विरोधक एवढे स्ट्रॉंग नाही आहेत. विरोधक वेगळीकडेच भरकटत चाललेत. मेन मुद्द्यांवरती कोणीच हात घाला नाही. शेतकऱ्याच्या ज्या समस्या असतील त्याच्यावरती कोणच बोलाना झालं आहे. नुसतेच कागदोपत्री केलं आहे त्यांनी, योजना मांडलेत. त्याचं प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली आहे काही ठिकाणी, पण काही ठिकाणी झाली नाही. थोडक्यात आता सोलरची योजना आहे तर योजना आहेत पण अंमलबजावणी होत नाही. हो, आता शेतकऱ्याला सोलर भेटते पण ते भेटण्यासाठी खूप दिवस लागतात. म्हणजे एवढे आता जर अभिजित दिपके भारतात आले तर तरुणांचा पाठिंबा मिळेल असं वाटतं? हो, 100% मिळेल त्यांना पाठिंबा तरुणांचा. बाकी काय नाही. दुसरे मित्र माझ्यासोबत भाई, काय सांगाल? ज्या पद्धतीनं मोठे मोठे राजकीय पक्ष आहेत त्यांना काही वर्ष लागले जेवढे फॉलोअर्स कमवायला, ते अभिजित दिपकेंचे आहे ते 8 ते 10 दिवसात करून दाखवले. काय वाटतं, चमत्कार? चमत्कार नाही, त्यांचे मुद्दे चांगले आहेत आणि सध्याच्या कंडिशनला आवाज उठून धरणारी ते पार्टी ठरलेली आहे. त्याच्यामुळं फॉलोअर्स वाढलेले आहेत त्यांचे. ज्या पद्धतीनं सगळे तरुणाचे विषय असतील किंवा इतर विषय असतील अभिजित दिपके व्यक्त करताना पाहायला मिळतात, कुठेतरी तरुणांना असं वाटतं का की बाबा नवीन कोणतरी आपला आवाज उठवतो? हो, नक्कीच वाटतंय. पूर्ण नवीन आपले सध्याचे जे ट्रेंडिंग मुद्दे आहेत, सध्या नीट घोटाळा झाला, बेरोजगारी झाली, त्याच्यावर त्यानं ठामपणे मुद्दे मांडलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचे फॉलोअर्स वाढलेले आहेत. म्हणजे दिपके जे करतात ते चांगलंच करतात. हो, चांगले करतात. निश्चित आपण बघतोय ह्या सगळ्या तरुणांच्या प्रतिक्रिया होत्या. ज्या पद्धतीनं अभिजित दिपकेंनी कॉक्रोच जनता पार्टी तयार केली त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी चर्चा करतोय. आपल्यासोबत दुसरे तरुण आहेत. काय सांगाल? सध्या जे आहे ते कॉक्रोच जनता पार्टी चर्चेत आली, तरुण म्हणून काय वाटतं? तरुणांना तो त्यांचं एक मत आहे आणि तो त्यांचा कौल आहे की ज्या प्रकारे देशात बेरोजगारी झालेली आहे आणि त्या रोजगारीला व्यवस्थितपणे शासनाने एक चांगले निर्णय आणि उपाययोजना राबवण्याच्या ऐवजी त्यामध्ये ते तरुणांना कॉक्रोच म्हणताय, तर ही एक दुर्दैवी गोष्ट आहे आणि याचा मी तरी निषेध करतो. आणि मला नाही आवडलं की ज्या प्रकारे तरुणांना कॉक्रोच म्हटलं गेलं, की देशाच्या एवढ्या उच्च स्तरावर बसलेल्या माणसाने तरुणांबद्दल अशा प्रकारचं तुम्ही स्टेटमेंट देणं हे चुकीचं आहे.
त्यात जे आहे ते कॉक्रोचनं आता सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक जे आहे ते तुम्ही दिवसात 4दा तो विषय निघतो. मोबाईल उघडला की कॉक्रोच जनता पार्टी पाहायला मिळते. काय वाटतं, काय आशा म्हणजे तुमच्या अपेक्षा आहेत का त्या पार्टीकडून? हे एक बघा एक कन्सेप्ट चालू आहे आता जेनझी म्हणून. तो जेनझीचा जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये ज्या प्रकारे लोक तरुणांना प्रमोट करतायत, तर हा एक त्यातलाच एक पार्ट समजा. आणि ज्या प्रकारे आता जेनझी आपला उद्रेक व्यक्त करायला लागलेले आहेत, हे त्याचंच एक छोटंसं स्वरूप आहे. कॉक्रोच पार्टी हे एक चांगला कन्सेप्ट आहे की त्या एक तरुणांची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा. काही राजकीय पक्ष विरोध करताना पाहायला मिळतात. कारण त्यांच्या योग्य त्या गोष्टीवरती त्या तरुणांनी बोट ठेवलेलं आहे की त्यांनी एक प्रकारे तरुणांच्या मनातला जो एक वाद आहे, ज्या प्रकारे तरुणांच्या मनातले एक भडकाव आहे, तो त्या प्रकारे त्यांनी एका त्या पार्टीच्या माध्यमातून ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि कॉक्रोच पार्टीला मीच काय तर बरेच प्रकारचे इतर राजकीय पक्षातले लोकसुद्धा समर्थन करत आहे, फक्त ते स्पष्ट बोलत नाही आहे. निश्चित आपण बघतोय ह्या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया या छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातील तरुणांच्या होत्या. दुसरेसुद्धा काही तरुण आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, काय सांगाल ज्या पद्धतीनं कॉक्रोच जनता पार्टी तयार झाली, तरुणाईची म्हणून काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतंय लोकांनी सरकारला प्रश्न विचारायला पाहिजे. कोणतरी एखादा पक्ष पाहिजे जे विद्यार्थ्यांची बाजू घेईल. प्रश्न विचारा. अभिजित दिपके जे आहे ते तरुणाईच्या मनातील प्रश्न सध्या विचारताना पाहायला मिळतात. त्यामुळं काही अशा वाटते तरुणांना की काही परिवर्तन घडेल आगामी काळात? घडेल तर नाही, पण लोक त्या प्रकारे विचार तर करतील आता की कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. कारण आपण नुसतं फुल्ली सरकारवर गव्हर्नमेंटवर डिपेंड राहू शकत नाही ना. आपली बाजू मांडायला पाहिजे. जर भविष्यात अभिजित दिपके राजकारणात आले तर तसाच पाठिंबा मिळेल का तरुण म्हणून काय वाटतं? ते डिपेंड्स करतं आहे की त्यांचं माइंडसेट कसा असेल, मोरॅलिटी काय असेल त्यांची. तर चांगला असेल म्हणून तर का बरं नाही, करतील सपोर्ट. पण ज्या पद्धतीनं त्यांना राज्यात असेल भारतात असेल प्रतिसाद मिळतोय, त्यावरून काय वाटतं, म्हणजे तुमचा काय अंदाज, काय सांगतो? लोक तर नाराज आहे गव्हर्नमेंटवर असं मला दिसून येतं याच्यावर. कारण बेरोजगारी, महागाई है ना. निश्चितच आपण बघतोय आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात आहे. हे सगळे तरुण या ठिकाणी होते ज्यांनी आपल्या संवाद साधला आहे. ज्या प्रकारे अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी निर्माण केली आणि त्या अनुषंगाने जे आहे ते या सर्व तरुणांनी जे आहे ते त्याचं स्वागत केले. राजकारणात जरी आले तरीसुद्धा त्यांना प्रतिसाद मिळेल. अगदी सर्वसामान्य तरुणांचे, नागरिकांचे प्रश्न जे आहे ते अभिजित दिपके मांडतात, अशा भावना या तरुणांनी व्यक्त केल्यात. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.